नमस्कार, कसं काय यवतमाळकर. माझं नाव सर्व आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल या आहे आमच्या घरच्या महालक्ष्म्या आणि या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की आमच्या घरच्या महालक्ष्म्या कशा आहेत, यांची म्हणजे मानते वगैरे ते कसं ते पण पाहणार. आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे याचा जो दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासाठी उद्या आणणार आहे, ज्याच्यामध्ये आमच्या घरच्या महालक्ष्म्याचं जेवण वगैरे जे आहे ते सुद्धा मी दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा. सोबतच नवरात्री वगैरेचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी येणार आहे. ब्लॉग गणपतीचे आपण ऑलरेडी लागलेले अशाच प्रकारच्या ब्लॉगसाठी आणि यवतमाळच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर व्हिडिओ पाहत असेल तर पेजला फॉलो करा. तर जास्त वेळ न करता चला व्हिडिओ आपल्या व्हिडिओकडे. तर यवतमाळकर ज्येष्ठ गौरी म्हणजे ज्याला विदर्भामध्ये आपण महालक्ष्म्या म्हणतो त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि या प्रकारे काही माझ्या घरी बसलेल्या महालक्ष्म्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं, कारण हे डेकोरेशन अक्षुदादाने बनवलेलं आहे. आपल्या यवतमाळमध्ये जर कुठेही डेकोरेशन करायचं असेल, यवतमाळ जिल्हाच नाही अमरावतीमध्ये सुद्धा तो डेकोरेशनचे ऑर्डर्स घेतो. स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर दिसत असेल, तुमच्या घरी कोणता इव्हेंट असेल आणि जर तुम्हाला डेकोरेशन करायला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. तर चला ओढूया आता महालक्ष्म्यांकडे. तर तुम्हाला माहिती आहे का, आमच्या घरच्या महालक्ष्म्यांना मला आठवतं मी लहान होतो, मीच नाही माझे मोठे बाबा आता 70 ते 75 वर्षाचे असावे, ते सुद्धा लहान होते तेव्हापासून महालक्ष्म्या बसत आहे. म्हणजे सुमारे 100 वर्ष जरी पकडले तरी नाही म्हणता येणार नाही. सगळ्यात आधी वहिनी साहेबांनी महालक्ष्म्या आणल्या आणि त्यांची जी आहे दरवाजामध्ये पूजा करण्यात आली, म्हणजे जे ओवारणी वगैरे असते त्या प्रकारे. तुम्हाला माहित आहे का, आपल्या विदर्भामध्ये फक्त यांना महालक्ष्म्या म्हणतात, बाकी सगळ्याकडे त्यांना ज्येष्ठ गौरीच्या नावानंच ओळखलं जातं. आणि हो यवतमाळकर, उद्या तुमच्यासाठी अजून एक व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये आम्ही जे महालक्ष्म्याचं जेवण वगैरे आहे ना ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे की आमच्या घरच्या महालक्ष्म्यांनी काय काय जेवण वगैरे केलं. कारण खूप साऱ्या लोकांचे ते सुद्धा कमेंट्स मला इंस्टाग्रामवर आलेले आहे आणि खूप साऱ्या लोकांनी मला मेसेज सुद्धा केलेला आहे. म्हणून यावर्षी मी तुमच्यासाठी हा ज्येष्ठ गौरी म्हणजे महालक्ष्म्यांचा व्लॉग बनवत आहे. तर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे महालक्ष्म्यांचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे. ठीक आहे, आता बघा जे महालक्ष्म्यांचे जे मुख वगैरे आहे ते ना आता डायरेक्ट जिथे देवघर असतं घरातलं त्यांच्यासमोर नेऊन ठेवलं जाते आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांची जे आहे त्यांना उभं केलं जाते. म्हणजे महालक्ष्म्या मांडणे, आमच्याकडे मांडणं म्हणते, तर तुमच्याकडे वेगळं वेगळं होऊ शकते. ठीक आहे, तर मांडलं जाते. आतमध्ये जेव्हापर्यंत ते मूर्ती वगैरे आईची आणणं चालू होते तोपर्यंत आम्ही बाहेरच्या असं पंडालचं काम केलं आहे, जेणेकरून जेवण वगैरेची व्यवस्था तिथंच होणार आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला दिसत असेल आता इथून जे आहे ना आई महालक्ष्म्यांचं जे उभारणीचं काम म्हणजे उभं करण्याचं काम सुरू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये वहिनी आणि माझी काकू आहे. त्यांनी तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. तसं पाहिलं तर पहिल्या दिवशी मी होतोच नाही, माझ्या भाषानं हा व्हिडिओ काढून ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला दाखवता येईल त्यासाठी. ठीक आहे, तर तुम्हाला दिसत असेल या प्रकारे काही महालक्ष्म्यांना पायऱ्यांवर उभं केलं जाते आणि त्यानंतर त्यांना साडी आणि साज नेसवला जातो. साडी नेसवताना तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये दिसतच आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला साज वगैरे जे आहे आईला कसा नेसवला जातो ते पण आपण पाहणार आहोत. महालक्ष्म्यांना उभं केल्याच्या नंतर त्यांना साज वगैरे घातलं जाते. काही या प्रकारे ते जे काकू वगैरे वहिनी वगैरे आणि रेखाताई म्हणून एक माझी मोठी बहीण आहे, ते सगळं जास्त पाहते खरं म्हटलं तर काही या प्रकारे साज वगैरे सजवलं जाते. साज वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला तर मी सुरुवातीलाच दाखवला की कशा पद्धतीचं असते. आणि पहिल्या दिवशी मी होतो नाही म्हणून काही या प्रकारच्या क्लिप्स आलेल्या, पण आता जेव्हा मी म्हणजे महालक्ष्मी जेवण वगैरे राहील ना ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन, कारण खूप साऱ्या लोकांना जाणून घ्यायचं आहे की कशा महालक्ष्म्यांना जेवण वगैरे कशा पद्धतीचं असते, काय असते. तर ते आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत. आता त्यानंतर तुम्हाला महालक्ष्म्यांची मांडणी झालेली आहे आणि त्यानंतर हे बघा काही या प्रकारे आमच्या घरच्या महालक्ष्म्या आता बसलेल्या. कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला जे आहे महालक्ष्म्या कशा वाटल्या, कमेंटमध्ये सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यासोबत. तर यवतमाळकर काही ह्या प्रकारे झालेल्या आमच्या घरी महालक्ष्मी विराजमान. तुम्हाला कसा वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि हो उद्या तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग येईल, तर त्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा.